1 2 3 गो. आज आहे नेक्स्ट डे, सेकंड डे आहे आज आमचा इथे या फार्म हाऊसवरती, RK फार्म हाऊसवरती. आणि आता जस्ट उठलो आहोत. वाजलेत 10 वाजले, 10 सव्वा 10 झालेत आणि आत्ताच उठली आहे. आता मस्त नाश्ता आणला आहे, मिसळ पाव. सो बघूया कसा आहे तो. सगळे बसले आहेत बाहेर नाश्त्यासाठी, पण अजून आला नाही आहे. वाटाण्याची मिसळ, वाटाणे चांगली आहे. ठीक आहे, नाही म्हणते चांगली आहे. वाटाणा मिसळ नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता हे सगळेजण पूलमध्ये परत उतरलेत. फायनली आज आत्या पण आली, काकी पण आली. बाबा उलट पोवायचं ट्राय. विरू आता विरू करणार. पण चेंज करून येते परत. कालचेच काका डुबवायला घेते तिथे, मी परत चेंज करून येते कपडे. मग मी पण जाते स्विमिंग करायला, म्हणजे पूल मध्ये जाते. ह्या बसले आहेत भैया, दोघी जणी भैया बसले आहेत. आणि आहे ते ह्याने विंडो सीट काढले. विंडो सीट काढले. हे जनरल डब्यातले आहेत, बाहेर बसले आहेत डब्याच्या. त्या डब्याच्या बाहेर बसलेल्या. परत आमचे बाबा उतरले पाण्यामध्ये. परत सोमचं तर परत आम्ही चेंज केलाय. आणि परत आता सगळे चेंज करून आंघोळ करून जेवायला बसलो. आपण व्हेज जेवण वगैरे करून आम्ही परत थकून बसले आहोत. आणि स्किन खूप जरा जास्त टॅन झाली आहे, खूप जास्तच काळा चेहरा. सगळे बसलो. आता आम्ही निघू थोड्या वेळामध्ये. 4चं चेकआउट आहे, निघू 4. फायनली आम्ही परत घरी निघालो. येस, चलो. बाबा कंटाळली. समूचा हँगओव्हर अजून गेला नाही पूलचा. पप्पांनीच माझी बॅग झाली. येस, चला ए
काय बाबा, एक झेब्रा बनलाय आणि एक कुंकू बनलंय. चला. ओ कुंकूला कुंकूची मम्मी मॅचिंग आहे, लाल लाल कुंकू. आता मी खुश जातो घरी. निघालो आम्ही घरी. पाऊस खूप पडत आहे. वेटिंग करत आहे, वेट करत आहोत. येस चलो. सगळे इथे बसलेत, पाऊस पडतो त्याच्यासाठी. चला चला चला. नाही या परत ह्याच इको मधून जाणार आहेत. माई रिक्षातून आले मी, रिक्षातून. बाय. कशाचा डब्बा येतोय तुझ्या बाजूला? जावा. पाऊस पण चालू झालाय परत, लवकर लवकर बसावे. जरा चांगलं काहीतरी. चलो निघाले. एक झेब्रा आणि एक कुंकू निघाले. झेब्रा कुंकू निघालेत घरी. पप्पांची रिक्षा निघाली. अरे चला. आम्ही पण निघालो बाबा. आपण आपल्याला प्रॉब्लेम नाही, आपल्याला फक्त घरी जायचं. कंटाळा म्हणजे आता असं झालं की कधी एकदाची घरी जाते, कधी एकदाची प्रणयला भेटते. एवढा वेळ आता बोर होतं मला. प्रणय नसेल तर एका पॉइंट नंतर मला आठवण यायला लागते. आणि मग त्याच्याही मला 2-3 कॉल. चलो लेट्स इट. येस. सो फायनली ऑटोमध्ये आली आहे आणि निघाली आहे बाबा एकदाची घरी. परत पाऊस. आणि ॲक्च्युली हे दम लागला पळाली तर. आणि खरं तर हे जे फार्म हाऊस होतं ना जिथे आम्ही स्टे केला होता, ह्याचं मी काय असा डिटेल सांगितली नाही. तर हे टिटवाळ्यातच होतं, फळेगावमध्ये RK फार्म हाऊस. बट मी जर पर्सनली सांगितलं मला नाही आवडलं. ठीक होतं. म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर्स इकडे होतो. एक नॉर्मली गेट टुगेदर करायला, एक सकाळी येऊन संध्याकाळी जातं ते ठीक आहे. बट पर्सनली मला स्टेसाठी नाही आवडलं. कारण ॲज पर द रेट 1500 होते. 1500 असूनही म्हणजे अजून भरपूर असे आहेत फार्म हाऊस रिसॉर्ट की बदलापूर, कर्जत किंवा अजून दुसरीकडे असते. पण तिथे 1500 जरा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आपल्याला भेटून जातात. जसं की ॲम्युनिटीज भेटतात, इनडोअर गेम्स असतात, आउटडोअर असतात. आणि इथे तर असं काही सचाच नव्हतंच. इथे फक्त एक पूल होता जो तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघितला. समोर थोडीशी जागा होती जिकडे आपल्याला काही खेळायचं ते खेळू शकतो, आणि रूम्स होते. बाकी काही नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वर्थ नाही वाटलं. आणि हायजीन पण नव्हती ॲक्च्युली इतकी, जे की मला नाही आवडलं. पर्सनली सांगेन मी. आता प्रत्येकाचा रिव्ह्यू म्हणजे प्रत्येकाचा फीडबॅक वेगळा असेल. बट मी माझा जेन्युइन फीडबॅक, मला पर्सनली नाही आवडला. जेवण वॉज ओके, जेवण वॉज गुड, बट हायजीन वॉज 0. हायजीन बिलकुल नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आहे. ना पूल क्लीन आहे, ना वॉशरूम्स क्लीन आहेत. मी नाही रेकमेंड करणार, सिरियसली मी नाही रेकमेंड करणार. मी तुम्हाला ते बदलापूरचं जे आधीच्या ब्लॉग्समध्ये दाखवलं होतं ते आंबेशिव गाव, त्या आंबेशिव गावच्या इथले फार्म हाऊस तर मी BN मध्ये गेली होते. ते तर खूपच बेटर होतं. म्हणजे खूप छान होतं ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये. इवन ह्याच्या रूममध्ये ना खूप जास्तच वासही येत होता आणि लाईटचा इश्यू भरपूर होता. म्हणजे खूप सारे असे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते आता किती सांगणार. पोहोचलो. दादा निघालाय परत विरारला, इथूनच खालूनच.
सो पोचलीये मी घरी आणि प्रणयचा रस्त्यामध्ये असताना पण रस्त्यात असताना पण त्याचा फोन आला होता की निघाली की नाही, पण तरी मी उचलला नाहीये. खुश होतोय का दुःखी होतोय हा माणूस. आय होप काहीतरी चांगला फीडबॅक द्यावा. हा कुठे हाय ग. का छान आहे. मी नाही चहा नाही तूच मला बनवून दे ना. चहा बनव आज तुझा हातचा चहा. तू बनव चहा बनव. चहा मी परफेक्ट टाइम वरती आली आहे. पूर्ण स्किन टॅन झालेली आता खरं दिसते, पूर्ण काळा झालाय चेहरा, पण मी एकदम टाइम वर आली आहे. जेव्हा मला प्रणय भजी बनवून आणि चहा बनवून देणार आहे. थँक्यू सो मच. मीठ टाक यार. आले ब्लॉग इथे सेंड करते आणि मस्त आता बरं झालं ह्या टाइम मध्ये आली ह्याला न सांगता. आणि हे मला फोन कशाला करताय, कुठेच चहा बनवायला. वा, म्हणजे मला असं वाटत होतं की ह्याला माझी आठवण येते, पण ह्याला आठवण चहा जाऊ दे. पण आता चहा शेवटी त्यांनीच बनवलाय. भजी आता आपण चहा भजी मस्त खाऊया. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्ह्यूज जास्त जात आहेत पण सबस्क्रायबर खूप कमी आहेत. सो सबस्क्राईब करा. बाय.